आपलं वैवाहिक जीवन सोडून किंवा आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून आपण परमार्थाकडे पूर्ण वेळ जायचं का, असा खूप जणांना प्रश्न पडतो. पण आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या धर्मग्रंथांमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तसं करण्याची काही गरज नाही आहे. अध्यात्म म्हणजे वैराग्य नाही किंवा विरक्ती नाही, लालसा नाही. समर्थांनी दासबोधाच्या रूपात तर तो पूर्ण खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे. आधी प्रपंच करावा नेटका, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आधी प्रपंच करावा, मग परमार्थ करावा विवेका, येथे आळस करू नका, विवेकी हो. म्हणजे त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की आपल्याला नेहमी जर काही करायचं असेल तर दोघांचं बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं डॅनियल गोल्डमन यांनी इमोशनल इंटेलिजन्सवरती सांगितलेलं आहे, तर तसंच आपल्याकडे दासबोधामध्ये या गोष्टींचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे की तो बॅलन्स किंवा त्यांचा समन्वय, समतोल आपण कसा साधायचा. त्यामुळे एकीकडे विरक्ती असं अजिबात नाही. अध्यात्माचा अर्थ असा होतो की नामस्मरणातून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात त्या समस्यांना तुम्ही वेगळ्या पद्धतीने तोंड देता, सकारात्मक पद्धतीने तोंड देता. तुम्हाला सकारात्मक ऊर्जा त्यातून मिळते, पण ती कुठेही विरक्ती नाही आहे. आसक्ती अति असू नये, पण त्याबरोबर विरक्ती 100% नाही, हे सुद्धा आपल्याला सांगितलं गेलेलं आहे.